नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा अभ्यासणार आहोत। यामध्ये आपल्याला जे मुद्दे हायलाईट करायचे आहे ते म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा, इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत कोणकोणते होऊन गेले। आपण यामध्ये भारताचा बिलकुलही विचार करणार नाहीत, कारण आपण पाश्चात्य परंपरा म्हणजे विदेशी परंपरा काय होती, इतिहास लेखन कसं कोणी कोणी केलं, या सर्वांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत। चला तर बघूया पाठ। या प्रकरणात आपण गत काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे इतिहास लेखन ही अखंडितपणे चालणारी परंपरा आहे। इतिहास लेखन केलेलं आहे, विचारवंत असो किंवा मग ऋषीमुनी असो, प्रत्येकाने काही ना काही लिहून ठेवलेलं आहे। जे राजे होऊन गेले, मग ते इसवी सणापूर्वी होऊन गेले असतील किंवा इसवी सणानंतर, त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की त्या काळची परिस्थिती कशी होती, प्रशासन कसं होतं, राजकारण कसं होतं, आर्थिक घडामोडी कशा घडत होत्या, हे सगळं आपल्याला त्यामुळे कळतं, बरोबर। वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी औद्योगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते। इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, बघा इतिहासाचे संशोधन झालेलं आहे, तुम्ही बघितलं आहे की इतिहासाच्या संशोधनाने आपल्याला हडप्पाकालीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृतीचा उल्लेख झालेला आहे की तिथेही एका काळी नागरी संस्कृती वसलेली होती। आता तर वाळवंट आहे तिथे, परंतु एकेकाळी हरितभरीत एकदम नागरी संस्कृती तिथे बसलेली होती, हे आपल्याला इतिहासाच्या संशोधनानेच कळालेलं आहे। हे प्रायोगिक पद्धती असते, प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती असते। या पद्धतींचा अवलंब करणे शक्य नसते। कारण का शक्य नसते, बघा प्रायोगिक पद्धती आपण प्रयोग करतो लॅबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेत प्रयोग करतो, तर तिथे तसं करणं शक्य असतं का? नाही, इतिहास संशोधनामध्ये नाही। हे फक्त विज्ञानामध्ये शक्य असतं, विज्ञानामध्ये आणि काही गोष्टी भौगोलिक गोष्टीत देखील शक्य असतं, पण इतिहासात नाही। कारण काय, बघा इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, ज्या घटना आत्ता खूप मिलेनियम वर्षापूर्वी जी हडप्पाकालीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती होऊन गेलेली आहे, त्याचा उल्लेख आपल्याला 18व्या शतकात आणि 19व्या शतकात लागला, जेव्हा ब्रिटिशांनी उत्खनन सुरू केलं। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश काळात 18व्या आणि 19व्या शतकामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचा आपल्याला शोध लागत गेला। जसं भारतामध्ये हडप्पाकालीन संस्कृतीचा शोध लागला, तसंच इजिप्तमध्ये मिश्र संस्कृती होती, मिश्र, आणि इराकमध्ये मेसोपोटेमिया। तर या प्रकारच्या ज्या संस्कृती होत्या यांचा शोध याच काळात लागला। तर ह्या इतिहासात घडून गेलेल्या घटना असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही, बरोबर ना। त्याच्यामुळे आपण प्रायोगिक पद्धती वापरू शकत नाही। तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते। कसं काय करू शकता तुम्ही ते नियम सिद्ध? कारण त्या घटना तर भूतकाळात घडून गेलेल्या असतात, बरोबर ना। तर आपल्याला तर्क पद्धतीनेच सर्व करावं लागतं। सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट्स लिहिण्यासाठी त्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल, त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते। आर्किओलॉजिस्ट असतात ना, वास्तुशास्त्र तज्ज्ञ, आर्किओलॉजिस्ट, त्यांचं कामच ते असतं की त्या गोष्टींचा शोध लावणं। बघा, जेव्हा अशोकाचे स्तंभालेख आणि अशोकाचे जे शिलालेख आहे, स्तंभालेख आणि शिलालेख, बरोबर ना, तर यामध्ये ज्या भाषा वापरलेल्या आहेत त्या अरेमाईक आहे, खरोष्टी आहे, ब्राह्मी आहे, बरोबर ना, तर आणि ग्रीक देखील भाषा आहे,
ग्रीक, आरमाईक, खरोष्टी, ब्राह्मी या भाषांमध्ये ते अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख आहे. तर ह्या भाषा ह्या जाणकारच पाहिजे, आपल्यासारख्यांना समजू येणार नाही. तुम्ही ब्राह्मी, खरोष्टी, आरमाईक, ग्रीक ह्या भाषा वाचू शकाल का? बिलकुल नाही, कारण आपण त्या भाषेचं ज्ञानच घेतलेलं नाही. तर त्याच्यासाठी तज्ज्ञ माणूस लागेल, त्या भाषेचा जाणकार लागेल. कारण अशोकाचं राज्य असं आपण पण बघितलेलं नाही. भूतकाळात जे लिहिलेलं आहे त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की हे बंगालपासून तर कुठपर्यंत पोचलेलं होतं, ग्रीकपर्यंत पोचलेलं होतं. सध्या अफगाणिस्तानात काय भेटलेले आहे, स्तंभालेख, शिलालेख भेटलेले आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर ग्रीकमध्ये देखील त्याचे शिलालेख आपल्याला सापडतात. त्यासोबतच अशोकाचे जे लिहिलेलं आहे ते इंडोनेशियामध्ये देखील सापडतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे ईशान्येकडील राज्य आहेत, ईशान्यपूर्व ईशान्येकडील राज्य आहेत, त्याच्यामध्येही उल्लेख आढळतो आपल्याला. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्यांचा जाणकार व्यक्तीच लागतो फक्त. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराचे वळण कसं आहे, ते डावीकडून उजवीकडे लिहिलेलं आहे की उजवीकडून डावीकडे लिहिलेलं आहे. जशी आपली भाषा आपण कसं लिहितो, आपण डाव्याकडून उजवीकडे लिहितो, परंतु उर्दू कशी लिहितात, ही उजवीकडून डावीकडे लिहितात, बरोबर ना. लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ कागदावरून देखील ओळखता येतं. कागदाचा प्रकार कोणता होता, अधिकारदर्शक मुद्रा. कारण तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही अभ्यासलेला असेल इयत्ता 6वीला देखील, की पहिले भूर्जपत्रांवरती लिहिलेलं होतं, ताम्रपत्रांवरती लिहिलेलं होतं, नंतर कागद आला, बरोबर का. अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. तुम्ही TV बघत असाल तर तुम्हाला आता एक उदाहरण देते की तिथे मनोज वाजपेयीची एक डॉक्युमेंटरी फिल्म येते बघा, सिनोलीला खोज झाली की तिथं ताम्रयुग होतं, त्या काळात ताम्रयुग होतं, त्या गोष्टी उलगडल्या आहेत. हे कशाने झालं, हे तज्ज्ञ व्यक्तींच्या जाणकारीने आणि जे इतिहासात संशोधन होतं त्या गोष्टीनेच झालं. विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजांमधील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इथे काही पद्धती दिलेल्या आहे बघा. इथे इतिहास संशोधनाच्या काही पद्धती दिलेल्या आहेत, त्या आपण वाचूया. इतिहास संशोधन पद्धती. इतिहासाची मांडणी कशी होते, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक म्हणजे तुलना करणे, तौलनिक विश्लेषण करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ, तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. ही काय आहेत, इतिहास संशोधन पद्धती आहे. इतिहासाची मांडणी या प्रकारे केली जाते. हे बघा, इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व शाखा, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. तर इतिहास लेखनाची जी परंपरा आहे, इतिहास लेखनाची परंपरा खूप जुनी परंपरा आहे इतिहास लेखनाची. तर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहास लेखन कशाला म्हणतात असा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की इतिहास लेखन कशाला म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. असे खूप इतिहासकार होऊन गेले, मग ते विदेशी इतिहासकार असो किंवा भारतीय इतिहासकार असो. आपण पुढे त्यांची माहिती बघणारच आहोत. बघा, इथे तुम्हाला हा शिलालेख दिसतो, हा फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे आणि हा कुठे आहे, फ्रान्स येथे म्युझियममध्ये ठेवलेला आहे. हा याच्यावरती तुम्हाला दिसतं आहे की किती बारीक अक्षरात हे लिहिलेलं आहे, कोरलेलं आहे, कोरीव काम. वरील चित्रात हातात ढाल, नीट चित्र बघा, हे चित्र नीट बघा, तुम्हाला दिसतं आहे इथे की हातामध्ये ढाली घेतलेल्या आहे, ह्या ढाली घेतलेल्या हातामध्ये, आणि युद्धाचा संकेत आहे हा. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला आहे. भाला तुम्हाला कळालेलाच असेल.
वरील चित्रात आत्ताच भाला ओलिम्पिकमध्ये आपण भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे, बरोबर ना? आणि कोणी मिळवलं ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, कोणी मिळवलं त्याचं नाव. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की 3 प्रकारच्या संस्कृती खूप गाजत होत्या प्राचीन काळामध्ये. एक आहे मिश्रची संस्कृती. आत्ताचा जो इजिप्त देश आहे, इजिप्त आहे ना, आफ्रिका खंडात आहे इजिप्त देश, त्या इजिप्त देशामध्ये जी संस्कृती ती मिश्र संस्कृती होती. तुम्ही जर ममी पिक्चरचे पार्ट बघितले असेल, ममी 1, ममी 2, ओके ना, ममी रिटर्न्स, त्यामध्ये तुम्हाला मिश्र दाखवलेलं आहे, मिश्र की संस्कृती, बरोबर ना? तर मेसोपोटेमिया तुम्हाला सांगितलं आत्ताचा इराण जवळचा जो इराक आहे, कशामध्ये आहे तो? पश्चिम आशियाचाच भाग आहे. तर तिथे मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृती होती, सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हे काय आहे? वर्ल्ड फेमस म्युझियम आहे, त्यामध्ये ठेवलेला आहे. तर आपण बघत होतो की अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरात संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. बघा, आपण आधीच बघितलेलं आहे, तुम्ही खालच्या इयत्तेमध्ये बघितलं आहे इतिहासाची साधने, त्याच्यामध्ये लिखित साधने आहे म्हणजे कथा, कादंबऱ्या किंवा इतिहास, बखरी अशा प्रकारे लिहिलेलं लिखित साधन. त्याच्यानंतर आपण मौखिक साधनं बघितली, ही सगळी मौखिक साधनं आहे. काय? पोवाडे, गीत, कथन, कहाण्यांमधून स्मृतीचे जतन, ओके. तर ही मौखिक साधने आणि त्याच्यानंतर भौतिक साधने येतात. भौतिक साधनांमध्ये तुम्ही बघत असाल की असे लेख वगैरे सर्व येतात. तर या प्रकारे ही इतिहासाची साधने वापरली जातात. आधुनिक इतिहास लेखन कसं केलं जातं बघा, केलेलं आहे. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. हे प्रश्न विचारले जातात बघा, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? तर बारकाईने लक्ष द्यायचं आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे, सायंटिफिकली प्रूव्ह आहे, त्याला पुरावा आहे, असंच नाही, त्याला काहीतरी पुरावा आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. जसं आपला भारतीय देव आहेत, किती कोटी आहेत कमेंट बॉक्समध्ये टाका. तर त्यांचा जसा कहाण्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो तसं इथे इतिहास लेखनामध्ये केला जात नाही. त्यामुळे आपण जेव्हा प्राचीन इतिहास अभ्यासतो, मध्ययुगीन इतिहास अभ्यासतो, त्यामध्ये कसल्याही देवादिकांशी आपले काय होत नाही, भेट होत नाही.
बरोबर ना. त्या काळात, कोणत्या काळात, परफेक्ट कोणत्या काळात रामायण घडून गेलं, परफेक्ट कोणत्या काळात महाभारत घडून गेलं, हे आपल्या इतिहासात आपल्याला दिसत नाही, कारण विज्ञानाचा टच आहे त्याला. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. तर्कसुसंगत म्हणजे लॉजिकल असते, लॉजिकली प्रूव्ह असते ती. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. ही काय आहे, आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आहेत, ही पाठ करायची आहेत. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. बघा, ग्रीक आणि रोमन संस्कृती खूप प्रसिद्ध संस्कृती होती युरोपमधली, युरोप खंडामधली ग्रीक संस्कृती आणि रोमन संस्कृती. रोमन साम्राज्य देखील खूप मोठं पसरलेलं होतं. युरोपापासून तर पश्चिम आशियापर्यंत रोमन साम्राज्य पसरलेलं होतं. आणि ग्रीक गॉड आणि रोमन गॉड हे ज्यादातर साम्य राखणारे देव आहेत, म्हणजे त्यांच्या नावात आणि त्यांच्या कृतीत साम्य आहे. ज्यादातर ते एकच आहेत. ओके, नावं थोडीफार वेगळे येते. तर ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. आपण उच्चारतो ना हिस्ट्री, हिस्ट्री हा शब्द काय आहे, ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. शीर्षक म्हणजे टायटल, बरोबर, त्याच्यासाठी वापरलेला होता. कोणी, हेरोडोटस. हा प्रश्न विचारला जातो, नीट लक्ष द्यायचं आहे. सर्वात प्रथम हिस्ट्री हा शब्द कोणी उच्चारलेला होता, तर हेरोडोटस. ओके. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन अभ्यासूया, की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि इतिहास लेखन कसं झालं. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान म्हणजे काय, फिलॉसॉफी, आणि विज्ञान म्हणजे सायन्स या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले, बरोबर. ऑब्जेक्टिव्हिटी जास्त इम्पॉर्टन्स होऊ लागले, ऑब्जेक्टिव्हिटीचं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. कुठे, जर्मनीमध्ये. कधी, 1737मध्ये. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनले. सर्वात प्रथम इतिहासाला सुरुवात कुठून झाली अभ्यासाला, जर्मनी. कोणत्या विद्यापीठातून, गॉटिंगेन. ओके. त्यानंतर महत्त्वाचे विचारवंत कोणकोणते आले त्या काळात बघा. आपण महत्त्वाचे विचारवंतावरती जास्त फोकस करणार आहोत, खूप इम्पॉर्टंट आहेत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. पहिला आहे रेने देकार्त. यांना रेन देकार्त देखील म्हणतात. रेने देकार्त 1596 ते 1650 हा कालावधी होता यांचा. आणि हे महत्त्वाचे विचारवंत यांनी काय सांगितलं बघा इतिहासाच्या बाबतीत. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. काय डॉक्युमेंट आहे त्याचा पुरावा म्हणून हे नीट तपासून घेणं महत्त्वाचं आहे, असं रेने देकार्त यांनी सांगितलं. असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑफ द मेथड ग्रंथाचं नाव खूप लक्षात ठेवायचं, कोणत्या विचारवंताने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे. जोड्या लावायला येतं, रिकाम्या जागेसाठी येतं आणि एका वाक्यात उत्तरासाठी देखील येऊ शकतं. ओके. तर रेने देकार्त यांनी लिहिलेला ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑफ द मेथड. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. बरोबर.
जोपर्यंत ती गोष्ट सत्य होत नाही, जोपर्यंत ती गोष्ट प्रूव्ह होत नाही, तर हा नियम आहे बघा. वॉल्टेअर दुसरा विचारवंत आहे वॉल्टेअर. वॉल्टेअर काय सांगतो बघा. वॉल्टेअरचा कालावधी होता 1694 ते 1778. ओके. वॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुय असे होते. फ्रान्सवा मरी अरुय असे होते. वॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने वॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मानला जातो. तर प्रश्न विचारला जातो की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कुणाला म्हणतात, तर कुणाला म्हणतात, वॉल्टेअरला म्हणतात. कुणाला म्हणतात, वॉल्टेअर. वॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. नीट बघून घ्या वॉल्टेअरचं चित्र. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, विचारला जातो, लक्ष द्या. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे पण खूप महत्त्वाचे विचारवंत आहे बघा. हेगेलचं नाव सोशॉलॉजीमध्ये देखील घेण्यात येतं. तर 1770 आणि 1831 हा कालावधी होता त्यांचा हेगेलचा. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल त्यांचं चित्र. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. कोणी, हेगेलने. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्सेस. एन्सायक्लोपीडिया तुम्हाला माहितीच आहे, एक विश्वकोश असतो. विश्वकोश मराठीमध्ये म्हणतात एन्सायक्लोपीडियाला. तर एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, फिलॉसॉफी तत्त्वज्ञान, तर या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले आहे. हेगेलचा ग्रंथ कोणता, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, लक्षात ठेवायचं आहे. या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री, रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुस्तक आणि हे ग्रंथ लक्षात ठेवायचं आहे. पुस्तक कोणतं, रिझन इन हिस्ट्री, आणि ग्रंथ कोणता, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, लक्षात घ्यायचं आहे. ओके. हे जाणून घ्या. हे कट झालेलं याच्यामध्ये येतं, परंतु तुम्ही जनरल नॉलेजसाठी आणि अधिक माहितीसाठी वाचायचं आहे स्वतः. ओके. लिओपोल्ड वॉन रांके, लिओपोल्ड वॉन रांके यांचा कालावधी होता 1595 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांचा विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी, तर चिकित्सक मीन्स क्युरियस, चिकित्सा, उत्सुकता निर्माण होणे, चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे डॉक्युमेंट प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे त्यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असून त्याने सांगितले की अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. बघा, इतिहास लेखन हे काल्पनिक नाही, तर काही पुरावा निशी ते सिद्ध केलेलं असतं. त्याला काही पुरावे आहेत आणि त्याद्वारेच ते सिद्ध केलेलं असतं. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी ऑफ प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. 2 ग्रंथ, रांके यांचे 2 ग्रंथ, लिओपोल्ड वॉन रांके यांचे 2 ग्रंथ लक्षात ठेवायचे आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ओके.
कार्ल मार्क्स सर्वात महत्त्वाचे बाबा मार्क्स बाबा. मार्क्स बाबांची थेरी प्रत्येक गोष्टीत येते, मग ते पॉलिटिक्स असो, इकॉनॉमिक्स असो, त्याच्यानंतर हिस्ट्री असो. मार्क्स बाबा की जय हो. मार्क्स बाबांनी खूप फिलॉसॉफी मांडली, खूप सिद्धांत मांडले आणि प्रत्येक ठिकाणी मार्क्स बाबा कामाला येतात. कार्ल मार्क्स बघूया. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून, अमूर्त माहिती आहे ना, मॉरल आणि इमॉरल, ओके, तर अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो, असं कार्ल मार्क्स यांनी सांगितलं. बघा, वर्ग संघर्ष म्हणजे क्लास स्ट्रगल ही थेरी जी मांडलेली आहे कार्ल मार्क्स यांनी, ही खूप प्रसिद्ध थेरी आहे. कोणाची? कार्ल मार्क्स यांची. क्लास स्ट्रगलची थेरी ऑफ क्लास स्ट्रगल. वर्ग संघर्ष, त्यांनी जी सामाजिक विषमता आहे, समाजामध्ये जी विषमता आहे, म्हणजे तेव्हा काय झालेलं तर जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये सामाजिक विषमता खूप वाढलेली होती, ओके. आणि त्याच्यामध्ये सामाजिक विषमता म्हणजे कळतं ना, म्हणजे जे चर्चमध्ये प्रिस्ट आहे ते सर्वात, त्याच्यानंतर शेतकरी वर्ग आहे तो सर्वात खाली, तर पॉलिट्रेट अँड बुर्जवासी असं त्यांना म्हटलं जायचं, ओके. तर त्याबाबत यांनी थेरी मांडलेली होती वर्गसंघर्ष. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात, यांनी एक थेरी मांडली होती दुसरी वर्गसंघर्षानंतर, ती होती एंड्स अँड मीन्स ही थेरी. मोड ऑफ प्रोडक्शन, MOP ही थेरी होती. मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची साधने, इथं आहे ना, उत्पादनाची साधने असतात. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने कळतात ना, उत्पादन, प्रोडक्शन, मोड ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची साधने असतात, तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली होती. तर सर्वात श्रेष्ठ कोण होता त्या काळात? तर चर्च जे बोलेल ते ऐकावं लागायचं, ओके ना, जे चर्च बोलेल तेच ऐकावं लागायचं. तर उत्पादनाचं साधन कोणाकडे होतं? चर्चकडे होतं. आणि ते कोण होते? तेच वरिष्ठ होते, म्हणजे काय, वर्चस्व त्यांचं होतं, ओके. त्याचा म्हणजे कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. दास कॅपिटल कशावरती लिहिलेला? जे निचल्या वर्गाचं सामाजिक शोषण होत होतं, सामाजिक आर्थिक शोषण होत होतं, त्याच्यावरती हा ग्रंथ लिहिले होतं, दास कॅपिटल, ओके. पुढे जातोय आपण. ॲनल्स प्रणाली. हे ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ही एक प्रणाली होती, ओके. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे याच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांच्यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. फ्रेंच जे इतिहासकार आहे त्यांना ते श्रेय दिलं जातं. त्याच्यानंतर आधुनिक इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन प्रसिद्धीस यायला लागलं. खूप सारे इतिहासकार स्त्रीवादी इतिहास म्हणजे फिमेल ओरिएंटेड हिस्ट्री रायटिंग करू लागले, ओके. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, ओके. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. कोणी? सीमा द बोव्हा. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यावर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था
स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 म्हणजे आत्ताचा नजीकचा काळ. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. म्हणजे फिमेल ओरिएंटेड रायटिंग व्हायला लागलं इतिहासामध्ये तेव्हा. मायकल फुको हे एक विचारवंत आहेत. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको हे फ्रेंच इतिहासकार होते. मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, तुम्हाला मी सांगितलं आर्किओलॉजी पुरातन विभाग असतो तो आणि शोध लावत असतो असो, त्याच्यातूनच आपल्याला हडप्पा, मोहनजोदडो, सुमेर संस्कृती, सगळ्या संस्कृती उलगडलेल्या आहेत. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्याने लक्ष वेधले. बरोबर बोलले ना फुको. बघा, तुम्ही ऐकत असाल की फार पूर्वी काळी जेव्हा मनुष्य अस्तित्वात नव्हता, मनुष्य नव्हताच, फक्त प्राणी होतं, प्राणी जग होतं, तेव्हा डायनोसर होते असं मानलं जातं. तर त्याचे काही पुरावे पण भेटलेले आहेत. बरोबर, डायनोसरचे कुठे कुठे पुरावे भेटलेले आहे? दक्षिण अमेरिकेत भेटलेले आहे, आफ्रिकेमध्ये भेटलेले आहेत डायनोसरचे पुरावे. बरोबर, तर ते कशावरून? ते संशोधनातूनच आपण सांगतो. पुढे फुको म्हणतात, फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे. कोणी? ज्ञानाचे पुरातत्व कोणी म्हटलं? मायकल फुको यांनी. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या विकृती, ज्याला आपण सायकिक पर्सन बोलतो, मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. म्हणजे विषय निर्माण होऊ लागले. 19व्या शतकात काय झाले? विषय. बघा, जो सामाजिक शास्त्र आहे, सोशॉलॉजी आहे, तो देखील कधी उदयास आला? तो देखील 19व्या शतकातच उदयास आला. वेगवेगळे विषय असे यायला लागले 19व्या शतकात. तर हा आपला काय होता? प्रकरण होता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आणि आपण पूर्ण प्रकरण बघितलेला आहे. याखालील जो स्वाध्याय आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही स्वाध्याय लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर माझा व्हिडिओ आल्यानंतर त्यावर चेक करून घ्यायचा आहे. ओके, तर व्यवस्थित स्वाध्याय लिहा आणि व्यवस्थित काय करायचं आहे, तुम्ही हे प्रकरण 5 वेळेस तरी वाचून काढायचे आणि याचे पॉईंट नोट आऊट करायचे. जे मी पॉईंट हायलाईट केले होते, महत्त्वाचे सांगितले होते की याच्यावरती प्रश्न विचारले जातील, ते पॉईंट काय करायचे? हायलाईट करायचे आहे. ओके, गुड बाय, टेक केअर.